भगवद्गीता हेची थोर, येणे चुके जन्म व्यर्धार. वैकुंठासी निरंतर, भवसागर उतरेल. राम नाम सार धरी, तेचे तारक सृष्टीभरी. त्याचे संगे निरंतरे, भवसागर तरतील. व्यर्थ प्रपंच टवाळ, येणे साधिली काळ वेळ. नाम तुझे जन्म मूळ, हे केवळ पाहणेसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 125 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः, तस्यां सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. भक्ती कशी असावी तर ती अनन्य असावी. अनन्यचेता आणि सततं, त्यात सातत्य असावं. आणि ते स्मरण कसं असावं तर नित्यशः, नित्यानित्यपळे हेची ठेव. एकही क्षण भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भगवंताच्या चिंतनाशिवाय, त्यांच्या रूपाचं चिंतन, त्यांच्या नामाचं चिंतन आणि भगवंताचंच कार्य करण्यामध्ये जो युक्त झालेला असतो, तस्याहम सुलभः पार्थ म्हणतात भगवंत. अर्जुना, त्याला माझी प्राप्ती सहजपणे होऊन जाते. एरवी 11व्या अध्यायामध्ये भगवंत 53 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात, नाहम वेदर न तपसा न दाने न चज्जया. अर्जुना, मी तपश्चर्या करून प्राप्त होत नाही, पूजा अर्चा करून प्राप्त होत नाही, दान धर्म करून प्राप्त होत नसलेला भगवंत भक्तीमध्ये सहजपणे प्राप्त होऊन जात असतो. परंतु ती भक्ती कशी असावी तर ती अनन्य असावी महाराज. अनन्य, अन्य. भक्तीचं नावच त्यामध्ये आहे. 2 प्रकार भक्तीचे सांगण्यात येतात, एक अनानी भक्ती आणि एक अनन्य भक्ती. आम्ही तुम्ही जे करतो ती भक्ती अनानी भक्ती आहे महाराज, अनानी. आता 10वी 12वीचे रिझल्ट लागायलेत. मंदिरामध्ये बघा गर्दी. सर्व तरुण युवक युवती, त्यांचे माय बाप, त्यांचे आजोबा आजी, सगळे भगवंताच्या चरणी साकडं घालायला येतात महाराज. पांडुरंगा, पडू दे रे बाबा, 95-98% पुढे जाऊ दे मुलाचे नातवाचे मार्क. अरे तुला मी 21 नारळाचं तोरण बांधल, श्रीफळ बांधल तुझ्या दरबारी मी. अहो आजोबाजी, 21 नारळाची किंमत किती आहे हो? 50 रुपयाला जरी म्हणलं तरी 1000 रुपयाचे नारळ. 1000 रुपयामध्ये तुम्ही 5 लाख डोनेशन वाचवायचं स्वप्न पाहतात. तो खुळा आहे का? त्याला कळत नाही का? जो माझा भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्याशी. त्याचं ब्रीद आहे भगवंताचं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. फक्त भाव पाहत असतो तो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम अपभृत असनामी प्रयतात्मना. भगवंत सांगतात, काही लागत नाही मला. पत्रम पुष्पम फलम तोयम. द्रौपदीनं फक्त सूर्यथालीत चिटकलेलं एक पान तुळशीचं वाहिलं महाराज, भगवंताला दिलं खायला. पत्रम. गजेंद्रानं फूल वाहिलं, पुष्पम फलम.
शबरी मातेनं फक्त बोरं खाऊ घातले महाराज, तीही उष्टी हो. प्रसन्न होऊन जातो भगवंत. काही लागत नाही, फक्त लागतो अनन्य भाव. अनन्यश्चेता सततम योमान स्फर्ती नित्यशा. किंवा 12व्या अध्यायामध्ये भगवंत 6व्या श्लोकामध्ये सांगतात की ये तू सर्वाणी कर्माणि मयि संन्यस्य मत्परा अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. त्याला मी सोयीस्कर आहे, त्याला मी सुलभ आहे. किंवा 9व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकमध्ये सांगतात की अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां मग योगक्षेमं वहाम्यम. मदतीला येतो भगवंत, येत नाही असं नाही, पण परीक्षा पाहत असतो तुमची भक्ती खरंच अनन्य आहे की नाही. आम्ही करतो अनानी भक्ती करतो. मेरिटमध्ये मुलगा आला तर 21 नारळ, आणि मेरिटला जर मार्क कमी पडले महाराज, मंदिराकडे त्या भगवंताकडे पाहायला सुद्धा सवड नसते हो. डोनेशन जमा करण्याच्या भानगडीत पडतो, इकडून पैसे उपस तिकडून उपसू, आणि डोनेशन भरून डॉक्टर करतो. काय ते डॉक्टर सेवा करणार आहे महाराज. तो का म्हणे ते पाहिजे जातीचे टॅलेंट पाहिजे तिथं. पैशाच्या जोरावर डिग्री विकत घेतली जाते महाराज. तीच डिग्री सुलभ रीतीनं प्राप्त व्हावं त्याकरिता आम्ही भगवंताच्या चरणी साकडं घालतो. माऊली तर वर्णन करतात पुढे चालून की गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिचे देव पित्रोद्देशे माझे मज देती तैसे परी अनानी भावे. गंगेच्या पात्रामध्ये उतरतात, अर्ध देतात. पितृदेवो भो, मातृदेवो भो, आचार्य देवो भो, कुलदेवताय नमः, भानवे नमः, सूर्याय नमः, खगाय नमः, सगळ्यांना नमस्कार करतं. काय देतो? गंगेचं ओंजळभर पाणी. आणि कुठं देतं? गंगेलाच. तेरा तुझको अर्पण. भगवंत म्हणतात अरे सगळी निर्मिती माझी आहे आणि मला आमिष दाखवतात तुम्ही. 1 किलो पेढा देईल, 1.25 किलो पेढा देईल, 11 नारळाचं तोडून बांधल, किंवा सप्त्याच्या महाप्रसादीची पंगत घेईल. आणि महाराज जर टक्का कमी पडला तर त्या सप्त्याचा आणि या बाबाचा काहीच संबंध राहत नाही हो. बोललो होतो आपण, मेरिट स्टुडंट झालं तर बिना डोनेशन फी न भरता जर लागलं तर महाप्रसादाचे पण फी तिकडची तुम्ही 5 लाख वाचवतायत, 4 लाख फी वाचवतायत मेरिटमध्ये आणून, आणि महापंक्तीला 20,000 खर्च करून तुम्ही साध्य करायला पाहतायत. खुळा नाही भगवंत. थोर प्रेमाचा भुकेला सोपानवृत्तीमध्ये व्हा. देवा प्रामाणिकपणे अभ्यास केला माझ्या मुलानं, माझ्या नातवानं, त्याला तुला योग्य वाटेल तो मार्ग दाखव. अशा सहज भावानं. काही देऊ नका ना, कशाला नवस करायचा, काही गरज नाही. काय कमी आहे त्याला. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासे याची. अरे तिथूनच तुम्ही भीक मागतात आणि त्यालाच अर्पण करायला जातात. माझे मज देती तैसे परी अनानी भावे. आणि तेही कंडिशन ठेवून मला देतात भगवंत म्हणतात. असं झालं तर, नाहीतर गेला नवस बोंबलत. नाही चालत महाराज भगवंताच्या ठिकाणी. अनन्य भाव पाहत असतो भगवंत, आणि अनन्य भावाचं आपण चिंतनही केलं आहे. फरफटत आणलेले द्रौपदी भगवंत वस्त्र घाला. सारी थी या नारी थी, नारी के बीज सारी थी, क्या साडी के बीज नारी थी. काही कळत नव्हतं महाराज. साडीमध्ये द्रौपदी आहे का द्रौपदीमध्ये साडी आहे कळत नव्हता. अहो वस्त्रच आपण झालेला होता. मागे पुढे उभा राहा हे सांभाळितं. पण भाव कोणता? अनन्य भाव. लाडीकपणे द्रौपदी विचारते की देवा उशीर केलास रे त्यावेळेस, किती सत्व पाहिलास. म्हणलं अजिबात नाही. आठवतो प्रसंग. तू मला हाक मारलीस का सुरुवातीला? तुला घमेंड होती तुझ्या 5 पतीची, तुला घमेंड होती भीष्म पितामहाची, तुला घमेंड होती द्रोणाचार्य कृपाचार्याची जे धर्माचे धडे देत होते, तुला घमेंड होती त्या विदुराची, त्या राजाची, धृतराष्ट्राची. तो नुसता राजा नाही, माझा सासरा आहे, ही घमेंड होती तुझ्यात. अहंभाव होता. सगळे भाव जेव्हा नाहीसे झाले, कोणीच मदतीला येऊ गेलं नाही. सगळेच आपापल्या वचनामध्ये
गुरफटलेले कोणी मदतीला धावलं नाही. त्यावेळेस तरी तू गप्प बसली का? पदर घट्ट पकडलीस, मी समर्थ आहे म्हणलीस, अग्निकन्या आहे म्हणून त्याही वेळेस तुझा अहंभाव उफाडून आला आणि काहीच योग चालला नाही. त्यावेळेस पदर सोडून दिली आणि कृष्णा म्हणून हाक मारली. अगं तू क्र उच्चारला, श्न म्हणायच्या तिथं मी दरबारातच होतो भगवंत म्हणतात. मग म्हटलं दरबारात होतं, मग तू मदतीला उशीर का लावला? म्हटला उशीर लावलाच नाही मी, पण माझं एक तत्व आहे, पुकारल्याशिवाय हाक मारल्याशिवाय मी ओ देत नाही. हे माझं आहे. देतो देशी तेव्हा घेशी तेव्हा देशी, भगवंताचं तत्व आहे. कसला उदार आहे तुकोबार आहे म्हणतात. अरे तू आधी भाव घेतो आणि मग मदत करत असतो. व्यवहार आहे भगवंताच्या ठिकाणी. भगवंत आमचा अनन्य भाव पाहत असतो. अनन्यश्चिंतयन्तो मां किंवा अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. त्यावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय ज्ञानेश्वरी 125 क्रमांकाचे म्हणतात, तरी भोगतिया अरानुका भेटेने नाही सुधाधिका तेथ चक्षुरादी रंका कवना पाडू. कसली दाद मिळणार आहे म्हणजे त्या ठिकाणी. अर्थात त्यांना या स्वरूपाविषयी समाधान वगैरेचे काही भूकच राहत नाही, कारण सर्वस्व ते भगवंताचे होऊन गेलेले असतात महाराज. एकत्व भाव त्या ठिकाणी उत्पन्न झालेला असतो अनन्य भक्ताच्या ठिकाणी. आणि म्हणून तरी भोगतिया आरानुका भेटेने नाही सुधाधिका तेथ चक्षुरादी रंका कवना पाळू. अनन्य भाव भक्ताच्या ठिकाणी व्हावं. तो जर होत नसेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम. इतकंच काय, आयुष्यातले दुःखद प्रसंग जे आहे ते प्रसंग आमच्या नशिबी येणार, ते भोग येणार. भोग फक्त कमी व्हावा याकरिता भगवंताच्या ठिकाणी अनन्य भाव राहायला पाहिजे. तो अनन्य भाव उत्पन्न व्हावा, ती भक्ती उत्पन्न व्हावी. त्याकरता भगवंत सांगतात, त्याचं फळही सांगतात की तस्याहं सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.